लिहा 7वं गणित. Particle performing linear SHM. A particle performing linear SHM with period 6 seconds. With period 6 seconds. Is at the positive extreme position. Is at the positive extreme position at small t is equal to 0. At t is equal to 0. Small t is equal to 0 लेगा, full stop. The particle is found to be at a distance of 3 centimeter. At a distance of 3 centimeter from this position. At time small t is equal to 7 seconds. At time t is equal to 7 seconds, comma, before reaching the mean position. Before reaching the mean position. REACHING is reaching. Before reaching the mean position. First of all, find the amplitude of SHM. Find the amplitude of SHM. लक्ष द्या, मी गिवन क्वांटिटीची लिस्ट करतोय अगोदर. एक्सप्रेशन जे डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आहे कुठलं, x इज इक्वल टू a sin ओमेगा टी प्लस फाय. या एक्सप्रेशनवर सध्या आपण गणित सोडवायला लागलोय. ओळीने त्यातली गणित घेतोय मी. तर काय काय दिले बघा इथे. गिवन क्वांटिटीची लिस्ट करतोय. A particle performing linear SHM with period 6 seconds. पिरियड साठी आपण कॅपिटल टी अक्षर वापरतोय, तो 6 सेकंद आहे. पुढं इज ऍट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर फाय किती असतो. हे कळत नसेल तर लक्षात ठेवायला आयडिया सांगितली, पटकन सर्कल काढायचं. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम इथं आहे, पार्टिकल इथून इथं आला. ओके, इथनं अँगल नेहमी मोजायचा या बाबतीत. तर हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर अँगल किती असेल रे, 90 डिग्री, किंवा त्याला आपण फाय म्हणतो. तर ते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे म्हणजे की फाय इथं 90 डिग्री घ्यायचंच आहे. 90 डिग्री किंवा π/2 रेडियन. का तर पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. तिथंच आहे तो, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झालाय. सिन्स पार्टिकल इज ऍट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम ला आहे म्हणून तो फाय तेवढा घेतलेला आहे. पुढं हे महत्वाचं आहे बघा, फाय किती घ्यायचं, नाहीतर गणितच चुकतंय. मग पुढे काय सांगितलंय बघा, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम ऍट टाइम टी इज इक्वल टू 0. म्हणजे टाइम टी 0 असताना पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आहे, म्हणजे तिथूनच स्टार्ट झालाय. तिथून टाइम काउंट करायला चालू केले. पुढे काय म्हटलंय बघा, द पार्टिकल इज फाउंड टू बी ऍट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम धिस पोझिशन. हे महत्वाचं आहे बघा. तर हे त्याची पाथ आहे, ही मीन पोझिशन आहे. हा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहे आणि हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम आहे. तर पार्टिकल टी इज इक्वल टू 0 असताना इथं आहे आणि इथून 3 सेंटीमीटरवर पार्टिकल सापडलाय. बघा, द पार्टिकल इज फाउंड टू बी ऍट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम धिस पोझिशन. म्हणजे मीन पोझिशन पासून 3 वर आहे, ए पासून 3 वर आहे. इथून पार्टिकल 3 सेंटीमीटरवर आहे.
पण डिस्प्लेसमेंट आपण तिथून मोजत नसतो. काल पण झालं होतं हे. आपण चुकून डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर घेतो. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. आणि मग हे अंतर पाहिजे आपल्याला डिस्प्लेसमेंट. एक्स म्हणजे हे अंतर असतं. हे कसं येणार आहे अंतर? तर अँप्लिट्यूड मधनं 3 वजा केलं पाहिजे. मग हे लक्षात घ्या. पार्टिकल एक्स्ट्रीम पासून 3 सेंटीमीटरवर आहे, म्हणजे मीन पोझिशन पासून A-3 वर, आणि ते डिस्प्लेसमेंट असतं. इथे ही चूक होण्याची शक्यता आहे. हा, तर डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन दिलेलं आहे आपल्याला ते. तर मी लिहिताना तसंच लिहितोय बघा. डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम फक्त म्हटलं तर चालतं. हा, ते किती आहे? तर 3 सेंटीमीटर आहे. आणि त्यामुळे त्याचं डिस्प्लेसमेंट काय येणार बघा. देअरफॉर डिस्प्लेसमेंट म्हणजे अँप्लिट्यूड -3 येणार. अँप्लिट्यूड -3 सेंटीमीटर येणार. आता हे अँप्लिट्यूड सेंटीमीटर मध्ये हे गृहीत धरले आपण. हे महत्वाचं आहे बघा. हा पण पॉईंट इथला. पुढे काय दिलंय बघा आता. टाइम t इज इक्वल टू 7, म्हणजे इथून इथं यायला त्याला 7 सेकंद लागले. स्मॉल t इज इक्वल टू 7 सेकंद आले. 7 सेकंद लागले इथून इथं यायला. ओके, तर पुढे काय म्हटलंय बघा आता. फाईंड, आता परत अजून एक असं आहे बघा. टी किती आहे? 6 सेकंद आहे. आणि इथून इथं यायला 7 सेकंद लागले. पिरियड 6 सेकंद आहे. याचा अर्थ हा इथं जाऊन इथं यायला 6 सेकंद लागतात. हे पण इथे विचारात घेतलं पाहिजे. पिरियड 6 सेकंद म्हणजे 6 सेकंदात एक ऑसिलेशन पूर्ण होतं. मग तो 7 सेकंदात इथं कसा? तर याचा अर्थ काय कळलं का बघा. हा इथून निघाला, इकडं गेला, इथं आला. एक पिरियड एवढा टाइम लागला. एक ऑसिलेशन पूर्ण झालं म्हणजे 6 सेकंद लागले. आणि नंतर इथून इथं, बरोबर का? नंतर इथून इथं आलाय. कारण 6 सेकंद तर यातच गेले. म्हणजे वरचा 1 सेकंद, पुढचा 7वा सेकंद आहे ना, तो इथून इथे यायला लागला. मग तुम्ही जर फाय 90 डिग्री घेतला असेल तर इथून इथं यायला लागणारा टाइम 1च सेकंद घेतला पाहिजे. 7 सेकंद नाही घेतला पाहिजे. नसेल 7 सेकंद घ्यायचं असेल तर फाय किती घेतला पाहिजे बघा आता. हा, इथून इथं गेला म्हणजे इथून पार्टिकल तर इथून स्टार्ट झालाय का. ओके, म्हणजे ऑलरेडी हे 90 होतं आणि परत एक चक्कर त्यानं पूर्ण केले म्हणजे ते 360 डिग्री. लक्षात येते का? एक ऑसिलेशन पूर्ण झालं म्हणजे 360 डिग्री आणि परत इथं आला म्हणजे तो फाय त्या प्रमाणात घेतला पाहिजे. नसेल तर हा टाइम 1च सेकंद घेतला पाहिजे. कारण जाऊन येऊ दे की काय फरक पडतोय. 10 वेळा जाऊन येऊ दे. एकदा जाऊन आलाय 6 सेकंद झाला आणि परत इथं आला 1 सेकंद झाला. म्हणजे टाइम हा 7 सेकंद न घेता 1 सेकंद घेतला पाहिजे. त्याच्याकडे लक्ष असलं पाहिजे पिरियडकडे. हे इथं असं फसवलंय बघा आणि ते फसायचं नाही. बरं, पुढे काय विचारलंय बघा. फाइंड, त्याप्रमाणे आपण टाइम घेऊया. फाइंड अँप्लिट्यूड ऑफ SHM. आपल्याला अँप्लिट्यूड विचारतो. आता आणखी एक लक्षात घ्या. जर आपण π/2 घेतला तर 360 मिसळला काय नाही मिसळला काय फरक पडत नाही. कारण एक रिव्होल्यूशन झाल्यावर तिथंच पार्टिकल आहे. आणि तुम्हाला माहित आहे हे sin 2π + θ म्हणजे sin थिटाच असतं. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. एक रिव्होल्यूशन पूर्ण झालं तरी सुद्धा चालेल. ओके, हा, एक रिव्होल्यूशन पूर्ण झाले म्हणून बरं का. तर आता सगळ्या किमती टाकू आपण बघा. तर वी हॅव, हा, आपल्याकडं हा फॉर्म्युला आहे. x इज इक्वल टू a sin ωt + φ. हा, ओमेगाची किंमत 2π/t टाकायची. टी ची किंमत दिलेली आहे सिन्स बट ओमेगा इज इक्वल टू 2π/t. आता ह्या सगळ्या किमती टाकतोय मी. देअरफॉर x चा फॉर्म्युला काय झाला बघा. a साइनच्या आतमध्ये 2π/t, 2π/t हा स्मॉल t प्लस फाय. आता सगळ्या किमती भरूया. काय येतील बघा किमती. x ची किंमत a-3 इज इक्वल टू a ची किंमत माहित नाही. साइन 2π, t 6 आहे, हा 7 आहे, प्लस फाय π/2 किंवा 90 डिग्री. एक काहीतरी टाका. आता हे रेडियन आणि ही डिग्री घोटाळा होतोय.
त्यापेक्षा आपण काय करूया इथं π/2 टाकूया म्हणजे सगळं रेडियन मध्ये येतं. ओके, इथं भाग जातोय बघा, बे एके बे, बे त्रिक 6, हा येतोपर्यंत इकडं भागिले घेऊया. a-3/a कोणीला इकडं भागिले आला इज इक्वल टू इकडे किती आला बा साईन, हा π/2 इकडे लिहितो आधी, π/2 प्लस 7π/3 याप्रमाणे जाईल. आता इथे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे बघा. ओके, हे कॅल्क्युलेशन जर नाही करता आलं तर गणित सुटत नाही. कॅल्क्युलेशन आता कसं करायचं सांगतो तुम्हाला. दोन पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. साइन π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस थिटा असतो. काल पण आपण तसा फॉर्म्युला वापरला होता. साइन π/2 याला थिटा म्हणायचं तात्पुरतं. साइन π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस थिटा असतो. आणि परत त्या 7π/3 च a-3/a is equal to cos 7π/3. इथं सिन्स साइन π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस थिटा असतो. हा फॉर्म्युला इथं वापरलेला. आता 7π/3 तर उत्तर काढता आलं पाहिजे ना. तर 3च्या किती पटीत पूर्णांक पटीत आहे बघा ते, त्याप्रमाणे परत आपल्याला ते बाजूला काढलं पाहिजे. 3 दोन्ही 6, तर मी त्या 7ची फोड करतोय बघा. हे सगळं ट्रिग्नॉमेट्री 11वीला झालेलं वापरावं लागतं इथं. तर हिची फोड कशी करतोय बघा मी. 7π ची 6π 3च्या पटीतला घ्यायचा. 7π प्लस π/3 येते का लक्षात बघा. 7π प्लस 3 याप्रमाणे घ्यायचं. मग a-3/a इज इक्वल टू कॉस, हा 3 वेगवेगळा द्यायचा. 6π/3 प्लस π/3 द्यायचा. 3 एके 3, 3 दोन्ही 6. परत तसा फॉर्म्युला वापरावा लागेल आता आपल्याला. देअरफॉर a-3/a इज इक्वल टू कॉस 2π, नुसतं 2π आले आता इथे. कॉस 2π प्लस π/3 आले. परत फॉर्म्युला वापरायचा कॉस 2π प्लस थिटा. आणि 2π म्हणजे एक चक्कर पूर्ण होते, आपोआप आलं बघा. मग मी तुम्हाला सांगितलं एक चक्कर पूर्ण होऊन परत पार्टिकल इकडे आलाय, आपोआप आलं. कॉस 2π प्लस π/3 आणि 2π प्लस म्हणजे कॉसला कॉसच राहतं. ओके, म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे बघा आता. देअरफॉर a-3/a इज इक्वल टू कॉस π/3 आला. परत इथं फॉर्म्युला कुठला वापरला बघा. कॉस 2π प्लस थिटा म्हणजे कॉस थिटाच असतो. π/2 म्हटलं π/2 3π/2 5π/2 साईनचं कॉस होतं, कॉसचं साईन होतं. पण 2π nπ π 2π 3π असं असेल तर कॉसला कॉस साईनला साईन राहत असतं. अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहेत ते, आणि ते इथं वापरावे लागतात आपल्याला. दुसरा काही पर्याय नाही. आता कॉस π/3 बघावं लागेल. जर तुम्हाला π/3 च्या भाषेत कळत नसेल, π/3 म्हणजे 60 असतं. जर पायची किंमत 180 टाकायची. आता सगळं कॅल्क्युलेशन झाल्यावर 180 टाकायचं. 180 भागिले 3 म्हणजेच 3 संग 18 60 आला. कॉस 60 तुम्हाला लॉक टेबल मध्ये बघताय, त्याप्रमाणे जायला लागेल. ओके, देअरफॉर a-3/a इज इक्वल टू, ते मी 60 ठेवतोय तिथं, म्हणजे 180 ठेवतोय. आणि मग कॉस 60 बघूया. 3 संग 18 शून्याला 0. आणि मग a-3/a इज इक्वल टू कॉस 60 आला. कॉस 60 हाफ असतो. मी सांगतो तुम्हाला, थांबा. कॉस 60 लॉग टेबल मध्ये 0.5000 सापडतो किंवा हाफ असतो. पाठ पाहिजे खरं तर. साइन 30 आणि कॉस 60 सेमच असतो. पुढं ए तिकडे जायला पाहिजे. ओके, म्हणजेच a-3 इज इक्वल टू 0.5a आला. आता हा इकडे घ्या, हा इकडे घ्या. तर a मायनस 0.5a इज इक्वल टू मायनसचा प्लस 3 झाला. येतनं 0.5a गेला. 1a मधनं 0.5 गेला तर 0.5aच राहतो. इज इक्वल टू 3 आला. म्हणजे a इज इक्वल टू 3/0.5 आला. म्हणजेच a इज इक्वल टू 1 जर सरकवलं तर 30/5 आला. 5 सख्ख 30. आणि मग अँप्लिट्यूड त्याची 6 आणि सेंटीमीटर असली पाहिजे. 6 सेंटीमीटर अँप्लिट्यूड असली पाहिजे. बघा आलंय का लक्षात. कसं गणित सोडवलं.
ट्रिग्नॉमेट्रीच्या फॉर्म्युले जर येत नसतं तर गणित येत नसतं मग. पुढचं किती आहे? आठवं. किती आहे? आठवं. लिहा. A simple pendulum performs. A simple pendulum performs SHM of period 4 seconds. SHM of period 4 seconds. 4 seconds. Full stop. How much time after crossing the mean position? How much time after crossing the mean position? How much time after crossing the mean position, comma, will the displacement of the bob, will the displacement of the bob will the displacement of the bob B shall be will be मतलब B लेचं BE B 1/3 of its amplitude 1/3 of its amplitude 1/3 of its amplitude. व्यवस्थित लिस्ट करता आली पाहिजे. बघा काय काय सांगितले. सिंपल पेंडुलम परफॉर्म्स SHM ऑफ पिरियड 4 सेकंद. सिंपल पेंडुलम असं जर पार्टिकल असं काय करायचं आपल्याला, पिरियड 4 सेकंद दिला हे महत्वाचं. हा पिरियड साठी कॅपिटल टी अक्षर वापरतोय. पुढं हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून टाइम पोहोचला याचा अर्थ. ओके, म्हणजे हाऊ मच टाइम विचारलाय म्हणजे टाइम काढायचा. पण आफ्टर क्रॉसिंग मीन पोझिशन म्हटलंय, मीन पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट झालाय म्हणजे फाय किती घ्यायचा? 0 घ्यायचा. हा सारखं सांगतोय बघा मी सर्कल काढून ते. हा फाय 0 घ्यायचा. का तर सिन्स पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, सिन्स पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. कोण बुजबुज करते म्हणजे पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. ओके, पुढं विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द, बघा काय विचारलंय, हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन म्हणजे टाइम तर काढायचा आहे. हा विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब 1/3 ऑफ द एम्प्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट किती पाहिजे? एम्प्लिट्यूडच्या 1/3 पाहिजे. जसं वाचतोय तसं लिहायचं. डिस्प्लेसमेंट ही एम्प्लिट्यूडच्या 1/3 पाहिजे. तर त्यासाठी टाइम किती लागेल हे विचारलं. ओके, म्हणजे परत आता सारखंच गणित आहे. फक्त आता काय काढायचं होतं? एम्प्लिट्यूड काढायची होती. आता इथं काय काढायचं आहे? टाइम काढायचा. एवढं म्हणजे डिस्प्लेसमेंटचाच फॉर्म्युला वापरावा लागणार आहे आपल्याला. तर वी हॅव किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज गिवन बाय काय फॉर्म्युला आहे रे? x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय. परंतु ओमेगाची किंमत 2 पाय अपॉन टी असते. फ्रिक्वेन्सी दिली असेल तर 2 पाय n टाकला असता, इथं 2 पाय अपॉन टी टाकली पाहिजे. x इज इक्वल टू a साइन ओमेगाची किंमत 2 पाय अपॉन टी, हा स्मॉल टी आहे आणि फाय आहे. आता किमती भरूया. यात काय काय भरता येतील? x ची किंमत 1/3 a, 1/3 a, इकडचा a आहेच. पुढे साइन 2 पाय अपॉन टी ची किंमत 4 सेकंद आहे. हा स्मॉल टी काढायचा आहे आणि फाय ची किंमत 0 आहे. बरं आहे, फाय ची किंमत 0 आहे. हा पुढं हा a इकडे येऊ द्या, भागिले येईल म्हणजे a/3 ला हा a भागिले आला. a/3 पहिला होता हा a डिवायडेड बाय आला. इकडं साइनच्या आतमध्ये 0 द्यायची गरज नाही. भाग तोडतोय. 2 1 2 2 4 π/2 t येते. π/2 t येते. 0 लिहायची गरज नाही. मी हे इकडे लिहिणार आहे. therefore sin π/2 t इज इक्वल इकडे a ला a गेला तर 1/3 आला. पुढं हा साइन तिकडे गेला असं समजायचं असतं. मग लिहिताना हा अँगल रेडियन मध्ये असतो बघा. आता
हे लक्षात घ्या. आणि तिकडे साइन इनव्हर्स बघताना आपल्या लॉग टेबल मध्ये जे साइनचे कॉसचे टेबल आहेत ते डिग्री मध्ये. मग हे डिग्री इकडे रेडियन चालत नाही. मग ह्याचं आधीच डिग्री करून घ्या. आणि तुम्हाला सांगितलं मी डिग्री करायचं तर पायची किंमत किती टाकायची 180. तो अँगल म्हणून वापरला असेल तर 180 टाकायची. इतर कॅल्क्युलेशन मध्ये 3 पॉईंट होता. ओके. मग इथं अगोदर साइन तिकडे न्यायच्या अगोदर त्याच्यात किंमत टाकून घेऊया. 180 डिग्री टाकायची. आता हे डिग्री मध्ये झालंय. ओके. आणि मग इकडचं तर डिग्री मध्ये येणारच होतं. बे एके बे किंवा तुम्हाला माहिती आहे π/2 म्हणजे 90 डिग्री असतं. खरं तर डायरेक्ट आलं पाहिजे तुम्हाला. साइन 90t आलं इज इक्वल टू 1/3 आलं. मग आता 90t इज इक्वल टू साइन तिकडे गेला समजलं तर 1/3 आलं. 1/3 ला बघता येत नाही तर भाग तोडतोय मी. 3 1 3 3 0 0 3 3 9 3 3 9 3 3 9 3 3 9 ते आवर्ती येणार आहे. ओके. तर ह्याचा साइन इनव्हर्स बघायचा आहे आता. तर 90t इज इक्वल टू साइनच्या टेबल मध्ये बघायचा असतो. तो साइन इनव्हर्सचा सेपरेट टेबल नसतो. याच्या जवळचा आसपासचा अंक शोधायचा साइनच्या टेबल मध्ये. मीन डिफरन्स सबट्रॅक्ट असेल तर ह्याच्यापेक्षा जरा मोठा अंक शोधायचा. मीन डिफरन्स ऍड असेल तर ह्याच्यापेक्षा जरा छोटा अंक शोधायचा. मीन डिफरन्स काय आहे ऍड आहे ना. हा मग ह्याच्यापेक्षा जरा छोटा अंक शोधा. एवढा सापडला तर बरंच झालं. एकतीस डिग्री 33 22 सापडतोय अंक. 33 22 किती किती डिग्री किती मिनिटात आहे 19 डिग्री 24 मिनिटात किती आहे 33 22 आहे. मेन डिफरन्स 11. मेन डिफरन्स ऍड आहे ना. हा 24 आणि 11 24 आणि 4 मिनिटात आहे ते. हा मग 28 मिनिट आलं ना. 19 डिग्री 28 मिनिट बघायचं कसं कळतंय का बघा. हा ते साइन इनव्हर्स कसा बघायचा असतो हे कळतंय का बघा. पहिल्यांदा आपण काय केलं 0.33 च्या जवळचा अंक शोधला. हा सापडला. हा अंक कशात होता 19 डिग्री 24 मिनिटात होता. बरोबर आहे. 19 डिग्री 24 मिनिटात हा अंक सापडलाय का बघा तुम्हाला. आता 33 मध्ये अजून कमी पडतंय कारण 22 आहे तर आपल्याला 33 पाहिजे होतं. म्हणजे जवळजवळ 11 मिसळायला लागते. मग 11 मिनिट डिफरन्स मध्ये कुठं होतं तर 4 मिनिटात होतं. मग हे 19 डिग्री 24 मिनिट आणि ते 4 मिनिट असे किती आले 19 डिग्री 28 मिनिट. लक्षात आलं ते. हा आता हा 90 इकडे भागिले येणार आहे आणि भागाकार करताना हे सगळं डिग्री मध्ये पाहिजे मिनिटात नको. तर त्या मिनिटाचं डिग्री कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. हा आधी हे राहू देत. हे भागाकार करताना घोटाळा होतोय म्हणून मी काय करतोय बघा रे. हे 19 डिग्री आणि 28 मिनिट वरचे असतात. हे असं असतं. मी प्लसच्या स्वरूपात लिहिलं. 19 डिग्रीवर 28 मिनिट आहेत ना. हा मग मला मिनिटाचं डिग्री करायचं आहे. एक अँगल 1 डिग्रीचा घेतला ना. असा 1 डिग्रीचा अँगल आहे समजा. एक खूप छोटा असतो 1 डिग्रीचा. हा मोठा काढला जातो. त्याचे समान 60 भाग करायचे आणि त्यातला एक भाग घ्यायचा त्याला 1 मिनिट म्हणायचं. घड्याळातले मिनिट सेकंद वेगळे हे वेगळं. ओके. आता 1 मिनिटाचा अँगल काढायचा त्याचे समान 60 भाग करायचे त्याला 1 सेकंद म्हणायचं. तर असा आहे ते कन्व्हर्शन फॅक्टर. म्हणजे 60 मिनिटांचा 1 डिग्री असतो किंवा एका डिग्रीमध्ये 60 मिनिट असतात. म्हणजे मिनिट हे लहान युनिट आहे. डिग्री हे मोठं युनिट आहे. मला मिनिटाचं डिग्री करायचंय. लहानाचं मोठं युनिट करायचंय. मिनिटाचं डिग्री सगळं डिग्रीमध्ये आलं पाहिजे तरच हा भाग तोडता येईल तुम्हाला. तर आता इथे डिग्री जर करायचं असेल तर ह्याला 60 ने भागलं पाहिजे. भागायचं का बोलायचं हा प्रश्न. 60 हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे पण मिनिट लहान आहे डिग्री मोठा आहे. युनिट मोठं करताय संख्या लहान करा आणि लहान करा म्हणजे भागा करा. म्हणजे 90 प्लस हे 19 डिग्री आणि 28 ला 60 ने भागलं. आता हे पण डिग्रीचं झालं आणि मग बेरीज करू शकता तुम्ही. डिग्रीला डिग्री मग अशी बेरीज करू शकत नव्हता. 1 डिग्री 1 मिनिट होतं त्यामुळे ते असं लिहिलं जातं म्हणून मी बेरच्या स्वरूपात लिहिलं. पण जोपर्यंत युनिट वेगळा तोपर्यंत बेरीज करत नाही. आता डिग्रीला डिग्री आलं बेरीज करू शकता तुम्ही. साईज आहे 60 साई चौक 24 उरले 4 पॉइंट दिला 4 उरले म्हणजे साई 36 परत 4 उरले साई 36. आता यावरती येणार आहे. ओके 5 झालं आणि 10 ने भागायचं म्हणजे अजून एक घर इकडे जाणार आहे. म्हणजेच किती आलं बघा ते 90t इज इक्वल टू 19 डिग्री आणि हे 0.466 आणि पुढचा एक 6 सोडून देऊन मी 7 करतो.
ओके, 6 सोडून देऊन हा आदला अंक काय करूया आपण 7 करूया. हा, आता ह्या दोघांची बेरीज करता येते आपल्याला. या दोघांची जर बेरीज केली तर 90t इज इक्वल टू 19.467, कारण हे डिग्री चालले. ओके, तर 19.467 डिग्री आला. मग हा आता डिग्रीला डिग्री आली. मग आता तुम्ही 90 तिकडे भागिले न्या. 19.467 डिवायडेड बाय 90. 9 1 9 0 0, 9 2 18, बरोबर. हा, उरला 1, 14 झाले. 9 1 9, उरले 5, 56 झाले. 9 सख्खे 54, उरले 2, 9 त्रिक 27. अजून 10 भागिले. 10 भागिले याचा अर्थ अजून एक पॉइंट सरकवायचा, 21 63 आणि सेकंद आहे. बघा कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. कॅल्क्युलेशन इथं महत्वाचं आहे. 0.2163 आले, उत्तर बरोबर आले. हा, चला लिहा नेक्स्ट. कितवा असेल ते लिहा. 8वा असेल बहुतेक तू. 9वा. ठीक आहे. ए पार्टिकल इज एक्झिक्युटिंग. A particle is executing. EXECUTING. Spelling व्यवस्थित लिहा. EXECUTING. A particle is executing SHM. A particle is executing SHM according to the equation. According to the equation, x is equal to बघून लिहा. x इज इक्वल टू 5 साईनच्या आतमध्ये पाय टी. 5 साइन पाय स्मॉल टी. where x is in centimeter. where x is in centimeter. फुल स्टॉप. फुल स्टॉप दिले. पुढचा अक्षर कॅपिटल कडे जावा. How long will the particle take? How long will the particle take to move from the position of equilibrium? To move from the position of equilibrium to the position of maximum displacement. Position of equilibrium to the position of maximum displacement. Position of maximum displacement. काय विचारले बघा रे. पटकन लक्ष द्या. A particle is executing SHM according to the equation. हे इक्वेशन दिले. ओके, x is equal to 5 sin pi t. पुढे काय म्हटलंय बघा, here x is in centimeter म्हणजे CGS सिस्टीम मध्ये आहे. How long will the particle take to move from position of equilibrium to position of maximum displacement? Maximum displacement म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन आला आणि मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला. म्हणजे मीन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जायला किती वेळ लागेल हे विचारले. बस, बाकी काही नाही. म्हणजे आपल्याला टी विचारलाय पण कधीचा विचारलाय. हा, टी काढायचा आहे, टाइम काढायचा आहे, पण कधी त्याचं डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड एवढं व्हायला. मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीमला जाणार म्हणजे अँप्लिट्यूड डिस्प्लेस होणार ना. म्हणजे टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क व्हेन डिस्प्लेसमेंट हे अँप्लिट्यूड ए एवढं पाहिजे. ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट हे अँप्लिट्यूड एवढं होतं, कारण बघा की पार्टिकल मेन पोझिशन हित आहे आणि तो इक्विलिब्रियम म्हणजे मीन. इक्विलिब्रियम पोझिशन पासून एक्स्ट्रीमला जायला पाहिजे. त्यावेळेचा वेळ विचारलाय म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याचा अँप्लिट्यूड झाला, तर त्यावेळेचा टाइम विचारलाय आपल्याला. तर त्यासाठी मला अगोदर अँप्लिट्यूड तर काढली पाहिजे. हे एवढंच आहे, इतकं सिंपल गणित आहे. तर त्यासाठी मी काय करतो बघा, पहिल्यांदा हे दिलेलं इक्वेशन लिहितो. गिवन इक्वेशन इज गिवन इक्वेशन इज x इज इक्वल टू काय आहे 5 sin pi t आहे. हा, याच्यावरनं स्टँडर्डला कंपॅरिझन करून अँप्लिट्यूड आली बघा.
बरोबर आहे, कारण हे म्हणजे अँप्लिट्यूड असते. बट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन SHM इज गिवन बाय काय असतं डिस्प्लेसमेंट, x इज इक्वल टू a साइन काय असतं इथं ओमेगा टी प्लस फाय असतं. मग जर कंपॅरिझन केलं तर a ची किंमत x ला x आहे, साइन ला साइन आहे, म्हणजे a ची किंमत 5 आली. ते सेंटीमीटर मध्ये त्यांनी सांगितले, हे सेंटीमीटर मध्ये आले. शिवाय तुम्हाला इथं टी स्मॉल टी चा कोएफिशियंट ओमेगा तो सुद्धा कळला. ओके, फाय ची पण किंमत कळली करतं 0 आहे. इक्विलिब्रियम पोझिशन आहे म्हणजे 0 आहे, इथं नाहीच आहे फाय, इथं फाय आहे, याचा अर्थ फाय ची किंमत 0 आहे. आपल्याला फाय लागणारच नाही. बघूया. अँड ओमेगाची किंमत किती आली, पाय आली. ओमेगा इज इक्वल टू पाय, आणि ओमेगा कशात असतो, रॅड पर सेकंड मध्ये असतो. रॅड पर सेकंड मध्ये हे कळलं. आता त्यांनी काय विचारलंय की मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीमला जायला टाइम किती लागेल हे विचारले. मग तुम्हाला डायरेक्ट असा फॉर्म्युला वापरून यातनं पण टाइम काढता येतो. मेन पोझिशन पण जायला पाहिजे म्हणजे फाय, ते पण लिहूया. फाय इज इक्वल टू पण लिहूया, फाय इज इक्वल टू 0 डिग्री. ओके, कम्पॅरिझनच केलं असं समजूया. मग आता टाइम काढायचा, परत एकदा हेच इक्वेशन लिहायचं. डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड एवढा आहे, म्हणजे एक्स ची किंमत एच आहे. ए ला ए ची किंमत टाका, तर इथं ए टाका तरी चालतंय. पुढं इथं खरं तर डायरेक्ट ह्या सुद्धा टाकलं चाललं असतं कम्पॅरिझन करण्यापेक्षा. हे डिस्प्लेसमेंट पुन्हा एवढा, अँप्लिट्यूड एवढा, डायरेक्ट इथं किंमत 5 टाकली तर डायरेक्ट टीचीच किंमत निघली असती. कशाला बाकीचं काढत बसायचं, फक्त एवढंच काढूया. हीच किंमत इथं टाकूया आता, कारण डिस्प्लेसमेंट अँप्लिट्यूड आहे त्यांनी सांगितले. ओके, तर हिअर फ्रॉम द गिवन डाटा, नाव फ्रॉम द गिवन डाटा, बाकीचं काहीच करत नसेल मग ह्याला इक्वेशन नंबर 1 देतो. नाव फ्रॉम द गिवन डेटा, फ्रॉम दी, हे काय इथे लिहिलंयच आपण, गिवन डेटा एक्स म्हणजेच ए आहे, म्हणजेच ते 5 सेंटीमीटर आहे. ओके, आणि ही किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 कसं होईल बघा, x ची किंमत 5च ठेवायची, हे 5 आहेच, आणि साइन पाय टी पुढं 5/5 इज इक्वल टू साइन पाय टी आला. साइन पाय टी इकडे लिहितो, पायची किंमत तोपर्यंत 180 टाकतो. 5 एके 5, 5 एके 5, 1 आलं. हे तिकडे लिहूया, हे डिग्री केल्याशिवाय लिहायच नाही बघा तिकडं. तर हे रेडियन ची डिग्री राहतं बघा. 180 साइन इनव्हर्स ऑफ 1 आलं. हो, कुठल्या साइनची किंमत 1 आहे. आता लॉग टेबल नाही बघा, साइन 90, तुम्हाला 90 नाहीच आहे, 89.999 चा साइन बघतोय. करेक्ट, 90 पर्यंत स्टेबल मध्ये, बरोबर आहे. तर साइन 91 असतो हे माहित पाहिजे, आणि मग हे तिकडे न्यायचं आहे. therefore t is equal to 90/180. ओके, 0 ला 0 गेले 9 2 18 येणार आहे, किंवा 18 एके 18, 18 95, म्हणजे टाइम आला 0.5 सेकंड. लिहा डायरेक्ट मला शॉर्टकट वरून पण आला असतं.